जय महाराष्ट्र मित्रांनो, बँक ऑफ इंडिया तर्फे नवीन भरती निघाली आहे, जाहिरात आली आहे आणि तेच अपडेट मी तुम्हाला देणार आहे। 400 जागांसाठी ही भरती असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण जागा आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे आणि त्या भाषेची टेस्ट सुद्धा होणार आहे, म्हणजे लोकल लँग्वेजची टेस्ट सुद्धा होणार आहे। त्यात जर 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये मराठी भाषा तुमची होती तर ती टेस्ट तुमची होणार नाहीये। मग डायरेक्ट तुमची ऑनलाईन एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिलेक्शन अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। उद्यापासूनच फॉर्म भरणं सुरू होत आहे, त्यामुळे घाई करा। जे पण तुमचे फॅमिली मेंबर, फ्रेंड्स यासाठी एलिजिबल असेल, इंटरेस्टेड असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा। संपूर्ण माहिती सांगतोय कारण की ट्रेनी म्हणून ही पोस्ट असणार आहे। मग यासाठी स्टायपेंड किती मिळणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, एक्झाम कशी होणार आहे, संपूर्ण माहिती सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाहीये तर करून ठेवा, कारण की असेच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रायव्हेट जॉब अपडेट किंवा भरपूर सारे कोर्सेसची माहिती तुम्हाला देतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बँक ऑफ इंडियाची वेबसाईट दिसून जाईल। अनेकांना या बँकेबद्दल माहितीचे जवळपास सगळ्यांनाच माहित असेल। चांगली बँक आहे आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलेलं आहे। नसेल माहित तर यांची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही चेक करू शकताय। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, हे अपडेट आलेलं आहे, एंगेजमेंट आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे 25/12/2025 पासून। ओके, शेवटची तारीख आहे 10 जानेवारी। 10 जानेवारीच्या आत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। अजूनही 15 दिवस तुमच्या हातात आहे। ओके, आणि एज क्वालिफिकेशन म्हणजे तुमची वयाची अट किंवा शिक्षणाची जी अट आहे ती 1/12 म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। म्हणजे जे पण तुमचं वय आहे ते 1/12च्या मध्ये बसलेलं पाहिजे। ओके, आता नेमका स्टेट वाईज वॅकन्सी आपण बघायला गेलं तर सगळ्या वॅकन्सी तुम्हाला दिसणार आहे, कुठे किती आहे, काय किती आहे। महत्त्वाचं म्हणजे ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे। सुरुवातीलाच तुम्हाला सांगू देतो, हा कुठलाही परमनंट जॉब नाही आहे, पण ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा फायनान्स क्षेत्रात जायचं आहे, मग नेमकं इथे काम कसं चालतं, काय चालतं, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, सर्टिफिकेट घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे। पण जे ऑलरेडी गव्हर्नमेंट बँकेची एक्झामची तयारी करताय, जे एकदम सिरियस आहे, त्यांना माहिती आहे मी ही जॉब मिळवेलच, तर त्यांच्यासाठी नाही आहे। पण ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग प्रायव्हेट बँकेत सुद्धा जॉब चालू शकतोय किंवा पतसंस्था झाल्या, सहकारी बँका झाला, त्यामध्ये लागायचं आहे। तिथे जेव्हा एक्सपिरियन्सवर भरती निघते तेव्हा तुमचा हा एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट केला जाणार आहे, हा अनुभव कॅल्क्युलेट केला जाणार आहे। त्यामुळे 1 वर्षाची अप्रेंटिसशिप आहे, हा काय परमनंट जॉब नाही आहे, पण अनुभव म्हणजे डायरेक्टली बँकेमध्ये कशा प्रकारे काम चालतं, पैसे जे पण ट्रान्झॅक्शन होतात किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट आहे किंवा जी पण प्रोसेस चालते ती सगळी तुम्हाला जवळून बघायला मिळेल, ती शिकायला मिळेल, त्याची ट्रेनिंग मिळेल आणि त्याचा पैसा पण मिळेल आणि सर्टिफिकेट पण मिळेल। ओके, त्यासाठी ही अप्रेंटिसशिप असते, हा जॉब नसतो। ज्यांच्यासाठी चांगलं आहे, ज्यांना क्षेत्रात करिअर करायचं आहे, थोडाफार अनुभव पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे। ओके, आता झोन वाईज आपण बघायला गेलो, भरपूर सारे झोन्स आहे, जसं की आसाम आहे, बिहार आहे, गोवा आहे। ओके, पण आता आपण महाराष्ट्र बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 झोन आहे, जसं की बघा कोल्हापूर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सोलापूर आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, तुम्ही कुठल्याही झोनमधून अप्लाय करताय तर त्याच झोनमधून अप्लाय करायचं आहे। असं नाही की महाराष्ट्रामधनं पण अप्लाय करतोय, गुजरातमधनं पण अप्लाय करतो, नाही, कुठल्या तरी एकाच। मग सोलापूरमधून अप्लाय करताय तर सोलापूरच, मग तुम्हाला रत्नागिरीतनं अप्लाय करता येणार नाही, कुठल्या तरी एकाच ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे। काय काय जण काय करतात, 2-3 ठिकाणी अप्लाय करतात, फॉर्म रिजेक्ट होऊन जातो, त्यापेक्षा तुम्हाला एकाच ठिकाणी अप्लाय करायचं आहे। टोटल वॅकन्सी तुम्ही बघू शकताय, कोल्हापूरमध्ये 20 आहे, रायगडमध्ये 10 आहे, रत्नागिरीमध्ये 20 आहे, सोलापूरमध्ये 10 आहे। ओके, म्हणजे जर बघायला गेलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे। 20 आणि 10 30, 40, 50, 60 टोटल 60 जागा असणार आहे। आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये पण बघू शकताय, म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत ना, जसं की बघा SC साठी किती आहे बघा, SC साठी एवढं आहे, मग तुम्ही यापैकी कुठं नाही अप्लाय करू शकता। ST साठी बघा तुम्ही किती आहे, त्याच्यानंतर OBC साठी बघू शकताय, EWS साठी बघू शकताय आणि जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीत नात तर तुम्ही पण इथे बघू शकता। या सगळ्या कॅटेगरीनुसार वॅकन्सी दिल्या आहे, तुम्ही ज्यामध्ये बसत असाल तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता काय आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं 1 डिसेंबर रोजी तुमचं जे एज वगैरे आहे, पात्रता आहे जी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। मग अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल। एक तर म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत, त्यानंतर वय तुमचं मिनिमम 20 पाहिजे, मॅक्झिमम 28 पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी,
पण जर का तुम्ही SC/ST मधून असाल तर बघा SC/ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्ष सूट आहे आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी 10 वर्ष सूट आहे. म्हणजे बघायला गेलं तर 28 + 10 38 तुमचं वय आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजे तर ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन. असं नाही की कॉमर्सच पाहिजे, सायन्स झालं आहे, आर्ट्स झालं आहे, कॉमर्स झालं आहे किंवा कुठलंही एनी डिसिप्लिन म्हणून तुम्ही ग्रॅज्युएट केलेला आहात तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. फिजिकल मेडिकल फिटनेसचं बघा तुम्ही ते अप्लाय करताय तर फिजिकल मेडिकल फिटनेस होते. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर गव्हर्नमेंटचं हे पोर्टल आहे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम. सगळ्यात आधी तुम्हाला इथे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर ते अकाउंटचा नंबर तुम्हाला लागणार आहे, नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इथे बघा दिलेलं आहे कॅन्डिडेट नीड टू रजिस्टर. तुम्हाला या अप्रेंटिसशिपसाठी या अप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो ID आहे बघा तो ID एनरोलमेंट ID तो लागणार आहे. अदर कंडिशन काय तर जसं मी तुम्हाला सांगितलं एका ठिकाणी एकाच वेळेस अप्लाय करायचं आहे. ओके. याआधी जर तुम्ही कुठल्याही बँकेत किंवा कुठेही अप्रेंटिसशिप केली आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही, फ्रेशर्स तुम्ही पाहिजे. ओके. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यावर बाकी सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं करणार आहे तर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक्झाम म्हणजे जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती समजून जाईल. तर सगळ्यात आधी ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे आणि तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. पण लोकल लँग्वेजमध्ये पण असं आहे आता जर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड पुणे विद्यापीठ जिथून पण केलं आहे 10वी मराठी भाषा तुमची होती तर तुमची ही लोकल लँग्वेज टेस्ट होणार नाही आहे, फक्त एकच ऑनलाईन रिटर्न एक्झाम होणार आहे. आता ती कशी होणार आहे तर जनरल आणि फायनान्स अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कासाठी, कम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी. म्हणजे टोटल 100 मार्काची परीक्षा असणार आहे, 100 प्रश्न तुम्हाला येणार आहे. ओके. आणि 90 मिनिटाची ही असणार आहे जसं की इथे दिलेलं आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल. ओके. इथे बाकी दिलेलं आहे बघा सगळं दिलेलं आहे. लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे. तुम्हाला जर हे द्यायची असेल तर बँकिंग एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे इझी आहे. बुक इथे मी टॅग करून देईल, तिथून तुम्ही हे मागू शकताय, तुमचा अभ्यास सुरू करू शकता. हा जर तुम्ही अभ्यास करताय तर पुढे जाऊन जेवढ्या पण बँकिंग एक्झाम येत आहे तिथे पण तुम्हाला हे कामाला येणार. त्यामुळे हा जर अभ्यास तुम्ही करताय तर तो वाया जाणार नाही आहे. कुठल्याही बँकेची एक्झाम येते तेव्हा तुम्हाला ह्याच प्रकारचे सिलेबस असतो जवळपास, त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल किंवा तुम्हाला पुढे त्याचा फायदाच होईल. ओके. आता स्टायपेंड किती मिळणार आहे तर 13,000 रुपये मिळणार आहे. तर यामध्ये गव्हर्नमेंट जे की DBT मार्फत लाडक्या बहिणींना कसे DBT मार्फत येतात तर त्याचप्रमाणे तुम्हाला इथे 4,500 रुपये DBT मार्फत गव्हर्नमेंट देणार आहे आणि बँक ऑफ इंडिया तुम्हाला 8,500 देणार आहे. म्हणजे टोटल 13,000 रुपये तुम्हाला प्रति महिना मिळणार आहे. आता तुम्ही 12 महिने काम करणार तर 12 × 13 तुम्ही समजू शकता किती पैसे तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. प्लस तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे. बाकी एंगेजमेंट टाईप दिलेलं आहे, सगळी माहिती दिलेली आहे, अप्लाय कसं करायचं ते दिलेलं आहे आणि यांच्या वेबसाईटवर सगळी माहिती दिलेली आहे. इथे बघा दिलेली आहे सगळी माहिती तुम्ही बघू शकताय. एक्झामला जाताना कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या, काय काय करायचं, त्याच्यानंतर फी किती आहे तर PWBD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये, शेड्यूल क्लाससाठी 600 + GST आणि ऑदरसाठी 800 + GST. ॲक्च्युली अप्रेंटिसशिप भरती ही ट्रेनिंगसाठी असते त्यामुळे इथे यांनी फी घेतली नाही पाहिजे. हां तुम्ही जॉबसाठी घेताय ते ठीक आहे, पण काय गव्हर्नमेंट दरवेळेस ज्या प्रकारे अप्रेंटिसशिपला पण फी लावतोय तर ती वाढतच चालली, त्यामुळे यावर आवाज उठवला पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सिरियस असाल तरच अप्लाय करा, कारण की नॉन रिफंडेबल फी असते, एकदा भरली की भरली. ओके. तर मित्रांनो चांगली संधी आहे ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे तर ते या अप्रेंटिसशिपला अप्लाय करू शकताय. पण ज्यांचा गोल फिक्स आहे, ज्यांचं ध्येय फिक्स आहे की मला परमनंट सरकारी जॉब किंवा बँकेत टॉप लेवलचा जॉब पाहिजे आहे तर ते ऑलरेडी त्यांचा एक्झाम चालू असेल, तयारी चालू असेल तर त्यावर फोकस केलं पाहिजे. अशा जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.